वक्तृत्व, कर्तृत्व व आशावादी नेतृत्व असलेले आशिष जाधव हे उगवता तारा आहेत. ते उगवणारच असा विश्वास माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला. सांगली जिल्हा परिषदेमधील भाजपाचे गटनेते आशिष जाधव यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या प्रसंगी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे हे बोलत होते. आशिष जाधव यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आमदार सुरेशभाऊ खाडे, सुमनताई सुरेशभाऊ खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, आंबेडकर चळवळीतील नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे, उद्योजक फारुख जमादार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी आशिष जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विरोधक हे आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे आहेत. काम आमचं, मात्र नाव त्यांचं करून घेत आहेत. त्यांच्या स्वभावानं आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिकाप्रमाणे ते वागतायत, अशी टीका आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी केली. तर जनतेची नाळ ओळखून काम केले आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी राजकारणाचा उपयोग केल्यास देवाचा आशीर्वाद आणि जनतेचं पाठबळ नक्कीच मिळते, असंही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी सांगितले. अनेक जण राजकारणात अपेक्षा ठेवून काम करत असतात, मात्र केवळ जनतेची सेवा करण्याच्या हेतूनच आशिष जाधव यांनी राजकारणाची सुरुवात केली आहे, असं सांगून माजी खासदार संजय काका पाटील पुढे म्हणाले. आशिष जाधव यांच्या यशामध्ये त्यांच्या आईवडिलांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या आईवडिलांनी संघर्षातून आपल्या मुलांना शिक्षण दिलं आणि जाधव बंधू दोघांनीही उच्च शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी झाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून नक्कीच आशिष जाधव हे गोरगरिबांची सेवा करतील, असं मतही माजी खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले. ताणंग गावाला यापूर्वी कधीही जिल्हा परिषद सदस्य पदाची संधी मिळाली नव्हती, मात्र आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यामुळे मला भाजपाची उमेदवारी मिळाली. जनतेनंही मला मताच्या रूपानं भरभरून आशीर्वाद दिले, त्यामुळे मी भरघोस मतानं निवडून आलो, असं सांगून आशिष जाधव पुढे म्हणाले. फार प्रतिकूल परिस्थितीतून आईवडिलांनी आम्हाला घडवलं, त्यामुळे माझे आईवडील हेच माझे दैवत आहेत. तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला राजकारणात यशस्वी करणारे आमदार सुरेशभाऊ खाडे आणि सुमनताई खाडे हे राजकारणातील माझे देव आहेत, असं मत आशिष जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. सगळ्यांच्या व्यासपीठावर लोकांचे सगळ्यांचे आशीर्वाद आज आशिषला आपण देऊया आणि निश्चितच त्याच्या भावी आयुष्यामध्ये, कारण ते उगवतात तारा आहे, निश्चितच तो उगवणार आहे. कारण त्याचं भाषण बघितलं, त्याचं कर्तव्य बघितलं, त्याचं काम बघितलं तर निश्चितच तो आशावादी वाटतो, काहीतरी वाटतो. त्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी त्याला आशीर्वाद देऊया. आता परमेश्वरच्या कृपेने, ह्या पुढल्या बसलेल्या सहकार्याच्या कृपेनं आज आपली एक भाकरी आहे, पण एक भाकरीतली चतकोर भाकरी आपली नाही. ती गरिबालाच वाटायची आपण, आणि गरिबाची वाटण्यासाठीच आपण राजकारणात आलो हे ध्येय लक्षात ठेवायचं. पाहून तुमचे आहे, पण ती चतकोर भाकरी गरिबाला आपण वाटलीच पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण काम केलं. परमेश्वर पांडुरंग कधीही काय कमी करत नाही, हे माझा अनुभव आहे. तालुक्याचीच काय पण जिल्ह्याची बांधणी, भाजपची बांधणी हे मोठ्या ताकदीनं होते, हे एक आम्हाला अभिमान वाटतो आणि ताकद वाढते. आता काय गोष्टी आळत्या बिगावर रेगोट्या मारणारे कोई लोक आहेत. आम्ही सगळं तयार करायचं आणि त्यावर त्यांना रेगोटी मारून जायचं आणि नाव आपलं फायदा आपला. असे लोक काय आहे राजकारणामध्ये, पण ते स्वभावात आहे, त्यांच्या पक्षाच्या भूमिकेत आहे ते. पण आपले निष्ठावंत कार्यकर्ते हे सगळे भाजपचे कार्यकर्ते, त्या माध्यमातून आज मला सांगायला खूप आनंद वाटेल की ह्या 12 गावामध्ये मी करोड रुपयाची कामं केलेली आहेत. अजून बाबांना सांगतोय, तुमची स्वप्न सांगा सगळी पूर्ण करू, कारण जोपर्यंत या श्वासात श्वास आहे तोपर्यंत या धर्तीवरती माझ्यासाठी देव म्हणजे माझे आई वडील आहेत. आणि राजकारणामध्ये प्रवेश करत असताना राजकारणातला र माहिती नव्हता, आणि राजकारणात प्रवेश करत असताना राजकारणातले जर आई वडील कोण मला मिळाले असतील तर ते आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि माझ्या सुमन मावशी, ह्या माझ्या राजकारणातले आई वडील आहेत. आज घरात गेल्यानंतर प्रत्येकाला जो काही जिव्हाळा, प्रेम, स्नेह मिळतं तेच या पोराला 1 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळेला राजकारणातला र माहीत नव्हता, हा आशिष जाधव कोण माहीत नव्हता, त्यावेळेला ह्या कुटुंबानं मला एवढं प्रेम दिलं, हे शब्दात सुद्धा मी विसरू शकत नाही.